सो हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज मी आणि माझे भाऊ लोक आलेलो आहो इकडे लोणावळ्याकडे. एक लोहागड फोर्ट म्हणून आहे, तर तिकडे फिरायसाठी. तर आम्ही पुण्यातून निघलेलं आणि इथं कोणतं गाव मडवलीला उतरलेलं आहे आणि इथून आपल्याला मग आता ट्रॅकिंग वगैरे करायचं आहे. तर आता आम्ही उतरलो. आता आम्ही समोर वळूया इथून, तर तुम्हाला दाखवतो. मी दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे. ते तिथे दिसतं, तिथे जायचं आहे आपल्याला. आता आपण शॉर्टकटने जातो आहे. इथून एका अंकलनी सांगितलं इथून एक शॉर्टकट आहे म्हणून, तिथून जातो आहे आपण. आणि तुम्हाला सांगतो इथलं वेदर खूप छान आहे. स्टेशनच्या साईडलाच मोठे मोठे पहाड आहे. दादा लोक आहे आपले. तर आपल्याला इथे जायचं आहे. हे आपलं मुंबई पुणे हायवे. इथून आलेलो आपण. आता आपल्याला ट्रॅकिंग वगैरे सुरू करायची आहे. थोड्या वेळात जाऊ आता हळूहळू आपण. तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे. नाही ती खूप मस्त पाणी येते, छान आहे. मी तर थांबलेलं आहे पावसात. पाऊस चालू तिथे चढायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि अगदी त्याच्यासमोर सुंदरसा वॉटरफॉल जे पहाडाच्या वरतून येत आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपली ट्रॅकिंग तसं सुरू झालेली आहे. 10 का 12 किलोमीटरचं काहीतरी ट्रॅक आहे. आता ते 1 किलोमीटर झालं आहे. खूप मस्त आहे. पहाडाच्या मधातून पाणी येते, खूप छान वातावरण मस्त झालेलं आहे. मस्त हलका हलका पाऊस येत आहे, छान वाटत आहे. मस्त आहे, बघू शकता. सो अभी तक 30% कवर हुआ. ये देख सकते हो लोकेशन. मेरा भाई आ रहा है और बहुत चढ़ना है, बहुत ज़्यादा. अभी तो 30% ही हुआ, मतलब 2 से 2.5 किलोमीटर ही हुआ. तर तुम्ही बघू शकता सेकंड लोकेशन आहे वॉटरफॉलचा. तिथे पण खूप मस्त वॉटरफॉल आहे. आता अजून ट्रॅकिंग आपली समोर चाललेली. हळूहळू पोचू आपण. तर 50% झालं आहे. इथे चढायचं आपल्याला. अजून खूप ट्रॅकिंग आहे. 50%. तर दादाने खेकडा पकडला छोटावाला. अरे अरे अरे, सोड जाऊ दे बिचाराला, जाऊ दे. हां, तर जायचं आहे अजून आपल्याला खूप. जाऊया. जो रियल ट्रैकिंग है स्टेयर्स की, वो अभी चालू हो चुकी है. देख सकते हो आप. इधर से अभी जाना है ऊपर तक. सो ट्रॅकिंग सुरू झालेली आहे. मी आणि माझा दादा आहे सोबत. खूप चढायचं आहे अजून. 340 approximately 350 stairs. 350 स्टेअर्स आहे.
सो हळूहळू जाऊया. अरे फोटो काढत मित्रा फोटो ग्रुपचा क्या है नजारा. वीडियो पण घे. इधर चढ़ना है ऊपर में. ये आप देख सकते हो प्रॉपर एक नदी है जो वहाँ पे कनेक्टेड है. इतनी बड़ी नदी है, बहुत बड़ी है. और क्या पहाड़ है, बाप रे बाप. क्या वेदर है, फॉग ही फॉग, हल्की हल्की बारिश, बहुत सही. क्या तो जगह आहे यार, खूप छान. आपण तिथं होतो, आता आपण इथं आहोत. खूप मस्त फॉग आलेला आहे, खूप मस्त. आणि खूप बारीकसा पाऊस पण येतो आहे. आणि काय तर जागा आहे, पूर्ण असं आभाळाला लागले ना आपण चालत आहोत. खूप मस्त. मला असे गोष्टी एक्सप्लोर. धान्य गोटी ही काय माहिती नाही. पाणी आहे अंदर, पाणी आहे अंदर, अंदर पूर्ण पाणी भरलेलं आहे. पाणी आहे ना, पाणी आहे. बापरे बाप, कसं भारी आहे. अजून वरती चढायचं आपल्याला. पाऊस येतं खूप, तुम्ही बघू शकता. पाणी आहे. तर आता जाऊ आपण समोर. सो हे आहे हनुमान दरवाजा. माझ्या हिशोबाने हे एंट्रन्स आहे प्रॉपर वरची. म्हणजे आपण टॉप फ्लोअरवर पोचलेलो आहोत. येस, आपण टॉप फ्लोअरवर पोचलेलो वरतीपर्यंत. तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी वातावरण आहे इथं. माझा हाल बघून घ्या, थकून गेलो, खूप थकलेलो. मस्त. ते पूर्ण फॉग तयार झालेला आहे. बापरे, काही दिसणारच नाही तुम्हाला इथून. आपण तिथून आलो होतो, तिथून पण आपण तिकडून आलो. तिकडे आहे रेल्वे स्टेशन. इथं आहो, बघू शकता तुम्ही. पूर्ण फॉग आहे, खूप फॉग आहे, खूप फॉग आहे. खूप मस्त वाटत आहे, खूप छान वातावरण आहे. 3 तोफ ठेवलेली आहे. बघू शकता. हा, खूप दम लागलेला आहे इथं पोहोचतपर्यंत. खूप थकलेलो. तुम्ही बघू शकता माझा हाल खूप बेकार होऊन आहे. खूप थकलेलो. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, आज माझा वाढदिवस आहे. तर असंच पुण्यामध्ये होतो, दादा बोलला 1 तास आहे तर ये माझ्याकडे, आपण काहीतरी प्लॅन बनवूया. तर असंच प्लॅन बनत आलेलो आम्ही इकडे. फिरता पुण्यावरनं जास्त दूर नाही. पुण्यावरनं तुम्ही लोकल जे लोणावळ्याची ट्रेन असते, तुम्ही ते पकडून येऊ शकता. लोणावळ्याच्या एक स्टेशन आधी उतरायचं, मग तिथून तुम्ही ऑटोनी पण येऊ शकता, पैदल पण येऊ शकता, तुमच्या मर्जीने. पण आम्हाला ट्रॅकिंग करायची होती म्हणून आम्ही पैदल आलो स्टेशनपासूनच. म्हणजे स्टेशनपासून हे टोटल 10 किलोमीटर आहे. सो येऊ शकता तुम्ही. खूप छान जागा आहे. ज्यांना असं ट्रॅकिंग वगैरे करायला आवडते, ज्यांना पहाड वगैरे चढायला आवडते, त्यांनी येऊ शकता. खूप छान जागा आहे, बघण्यासारखी जागा आहे. आणि आता अजून समोर जाऊया आपण, अजून एक्सप्लोर करूया. खूप धुंदलं म्हणजे खूप बादल येतं, बादल फॉर्म होतं आता. म्हणजे
फॉग म्हणू शकतो आपण त्याला सोप्या भाषेत येत आहे. महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी जय श्रीराम. जय. तर आता अजून आपण वरती चाललेलो कारण की आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे अजून फोर्ट. कारण की आत्ता आपण जस्ट एंट्री घेतलेली. अजून आपल्याला समोर जायचं आहे, बघायचं आहे काय काय असते. भाई एक चीज़ बोलता हूँ भाई, पहाड़ों में सही में भाई लाइफ शॉर्ट है भाई. किसी का प्रॉब्लम नहीं, टेंशन ही नहीं, बस नज़ारे के मज़े लो तुम. क्या नज़ारे है भाई, बहुत सही, मज़ा आ गई. बहुत कुछ हुआ यहाँ पे आते आते, बहुत कुछ हुआ. बहुत अच्छा लगा इधर आके. अभी जितना थकावट था पूरा निकल चुका है. फ्रेश लग रहा है अभी, अच्छा लग रहा है बहुत. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी. आता ही गोष्ट ऐकून आई बाबा तर खूप शिवाय देईल, पण सांगतो. आता येता येता थोडंसं होऊन गेलं आहे. मी पडलो एका जागेवरती, तर मला इथं थोडंसं लागलेलं आहे. थोडंसं नाही पण लागलं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्ही बघू शकता पूर्ण रक्तानं भरलेलं आहे. बघू शकता. आता मी हसत आहो, माहिती आहे मला. आई बाबा बघितल्यानंतर व्हिडिओ खूप शिवा खाणार आहो मी. बघू, इथून गेल्याबरोबर पहिले हॉस्पिटललाच जायचं आहे मला आणि थोडं क्लीन वगैरे करायचं आहे. तर एक म्हणजे एक माणूस भेटलेला होता मला. तर तो डॉक्टरच होता. त्याने मला म्हणलं होतं की थोडं जास्त लागलेलं आहे, सो क्लीन वगैरे करून घ्या, हॉस्पिटलमध्ये जाऊन जायचं आहे. आणि ते सोडा, व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. जायचं आहे आपल्याला तिथं जायचं आहे आणि तिथं जायचं आहे, तिकडे जायचं आहे. जाऊया आपण, तुम्हाला दाखवतो मी. असा थोडा आता फॉग क्लीन झालं आहे. तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. हे खालचं व्ह्यू. मस्त मजा येते. बघू शकता तुम्ही. हे माझे मित्र, आमच्या गावाकडचे मित्र, चैतन्य पंडेलवार. सॉरी भाऊ, सोडा. बघून घ्या, मस्त व्ह्यू आहे, खूप छान. ओके, तर हे किल्ल्याच्या मदत आहे अगदी. पाणी स्टोअर करायचं आहे इथं. वरती जाऊया आपण. आमचे दादा लोक. हॅलो दादा. जय सेवा. जय सेवा. मस्त पेवा. जाऊया वरती. चल ना वरती जाऊया. बघू शकता आता ऊन आलेली आहे, छान वाटत आहे खूप ऊन बघून. पण जास्त वेळ नाही आली पाहिजे फक्त ऊन, नाही तर खूप त्रास देणार ऊन आपल्याला. उतरत आहो आपण खालती. तिकडे जायचं आहे आपल्याला. तिकडे दादा लोक वगैरे नाश्ता करत आहे. तर अजून आपल्याला तिथं पण जायचं आहे. तुम्ही बघू शकता. तिथे जाऊया आपण, तिथला व्हिडिओ काढूया. छान आहे व्ह्यू, मस्त वाटतंय खूप. तर आपण स्टार्ट तिथून केलं होतं. ते गाव, ते वॉटरफॉल बघू शकता तिथं आहे. आणि आपण आता इथं आलेलो. सीन एक झालेला आहे की इथं दरवाजा आहे बंद, थंड आहे असं लिहिलेलं आहे. पण काही लोक तरी जातात. आता त्यांना तर आपण काही बोलू शकत नाही. काही लोक जातात तरी.
पोलीस वगैरे आले तर खूप होईल त्यांना मग नुकसान, म्हणून आपण पण नाही जाऊ. त्याच्यापेक्षा आपण इथंच थांबूया. तुम्हाला आम्ही उतरतानीचा ब्लॉग उतरताना पण दाखवतो. मस्त दिसत आहे. हे आजपर्यंत सगळं फक्त मी फोटोमध्ये बघितलेली होती जागा, पण आज रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेतलं आहे तर खूप भारी वाटतं आहे. लय मजा आली. पण काही म्हणा, खूप काही झालेलं, थोडं झालेलं आता फुटफाट होऊन गेलं आहे थोडंसं. तुम्ही बघू शकता पुरं रक्त झालेलं आहे. काय तरी काही प्रॉब्लेम नाही. मजा आली खूप. कशाला आले म्हणे? खाली पडलं ना साक्षा जीव गेला का गेला बोल शकता काय होणार. मला ऑल द फील The feel is very good. I enjoy everything. मराठीत बोल, ते इंग्लिश झालं. लय इंग्लिश झालं. तर खूप मजा आली मला. आज माझा वाढदिवस होता, त्यानिमित्त आम्ही इथं आलेलो. खाली आणि माझा वाढदिवस करणार की नाही माहीत नाही, पण मजा आली. पण व्ह्यू वगैरे मजा आली खूप बघून. नाही बड्डे गिफ्ट भेटलं का? बड्डे गिफ्ट भेटला मला. इथे यायचं होतं. बड्डे गिफ्ट दाखव तुझा. बड्डे गिफ्ट इथं आहे. हे इथं बड्डे गिफ्ट आहे. फुटलं काही विषय नाही, हॅपी बर्थडे. पण हॅपी बर्थडे झाला. लक्षात राहिला की 21 वर्ष झाल्यानंतर काहीतरी कांड झालं माझं इथं येऊन, तर मजा आली. अजून काही नाही. आता भूक लागली, आता खाली जाऊ. त्या दादाने मॅगी आणली पण गॅस नाही आणली. काय कळना मला काय बोलायचं त्याला. दादाने मॅगी आणली आहे पण गॅस नाही. सोड, काही विषय नाही. जाऊ आता रूमवर नाही, आता रेल्वे स्टेशन जाऊ. आधी ट्रेन पकडू, मग रूमवर जाऊ. आणि कोंबडा कापायचं की नाही आज? कोंबडा कापायचा ना. कोंबड्याला कशाला सोडायचं? तुम्ही श्रावण वगैरे पाडत नाही होय? खड्ड्यात गेलं श्रावण. आम्ही श्रावण नाही पाळत. ठीक आहे मग, नो ऑफेन्स. अरे सो तो पण एक गड आहे, पण ते खंडर आहे पूर्ण असं म्हणतात. तिथं काहीच नाही. सो आपण इथून आलेलो, तिकडे जायचं आपल्याला. जाऊयात आहे त्या डायरेक्शनने आपल्याला. हे इथून असं ते गाडी दिसत आहे तुम्हाला. इथं पूर्ण ते पहाड उतरून त्या गावात जायचं आहे. तिथं आपल्याला जाऊ आता हळूहळू. खूप वेळ लागणार आहे मला माहिती आहे. ठीक आहे, मग जातो आता रेल्वे स्टेशनवरती. सो हे छोटंसं एक मंदिर आहे. बघू शकता तुम्ही, छोटंसं एक मंदिर होतं तिथं पण आहे. तर आता आपण इथून उतरूया. थकलेलो आहो खूप. लास्ट वेळ हा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. आपल्याला तिथंच उतरायचं खालती. बघून घ्या, खूप भारी व्ह्यू आहे. खूप लांबून आलेलो आपण. खूप लांबून 10 ते 12 किलोमीटर आपण चालत आलेलो आहे. आणि वरतून हे स्टेअर्स किती 350 का 360 स्टेअर्स आहे काहीतरी. ते पण मजा आली, खूप फार मजा आली. जाऊया आता खालती आपण आता. सो आपण खूप खाली आलेलो. मी तुम्हाला दाखवतो आपण कुठे गेलेलो होतो. ॲक्च्युली आपण या गडावर चढलेलो होतो आणि आपण तिथं गेलो होतो टोकावरती. खूप मजा आलेली मला.
आता आपण खालती उतरत आहो, पोचू आपण काही वेळानंतर. आता झाले समजा 5 किलोमीटर झाले आहे. आज आणखी 5 किलोमीटर कवर करायचे आहे, होऊन जाणार कवर लवकरच. रेल्वे स्टेशनवर भेटूया आपण. तर आता आपण पोचलेलो आहो इथं रेल्वे स्टेशनवरती, तुम्ही बघू शकता. आता ट्रेन याची वाट बघत आहो मी. आणि मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला खरंच कधी टाईम वगैरे भेटला तर तुम्ही नक्की या लोहगड फोर्टला व्हिजिट द्या. खूप छान आहे आणि मला तर खूप आवडलं. तुम्ही अगर कार वगैरेने येत असाल तर इतकं काही ट्रॅकिंग वगैरे नाही आहे. अगर तुम्ही ट्रेनने येत असाल तर मग तुम्हाला अगर इथून ॲटो वगैरे नसेल करायची, तुम्हाला प्रॉपर ट्रॅकिंग करायची आहे तर तुम्ही इथून डायरेक्ट रेल्वे स्टेशनपासूनच पैदल तुम्ही निघू शकता. रेल्वे स्टेशनपासून जास्त म्हणजे 10 किलोमीटर पडते आणि ते 10 किलोमीटर अलग आणि 350 स्टेअर्स अलग. ठीक आहे. अगर तुम्ही कारने येत असाल तर बाईक वगैरे येत असाल तर तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकता आणि तुम्हाला फक्त मग स्टेअर्स चढावे लागते. तर हा होता माझा तिसरा ब्लॉग. आणि अगर तुम्हाला आवडलेला आहे तर लाईक वगैरे करा. आणि मला तर खूप आवडलं फोर्ट, खूप मजा आली. एकदा तरी लाईफमध्ये एक्सपिरियन्स घ्या असं ट्रॅकिंग वगैरेचं, खूप मजा येते तुम्हाला. सो इथं मी व्हिडिओ बंद करतो. आणि आवडलं वगैरे तर व्हिडिओ वगैरे आवडले तर लाईक वगैरे करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.